पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। दहिसर टोलनाका स्थलांतराच्या जागेवरून एकीकडे वाद निर्माण झालेला असतानाच हा टोलनाका वसई खाडीपुलाकडे वसई विरार महापालिकेच्या हद्दीत स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे। त्याला मान्यता मिळवण्याकरता स्थलांतराचा प्रस्ताव महामंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवला आहे। या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका वर्सोवा इथं सुरू करणार असल्याचं सांगितलं। मात्र तो टोलनाका पालघर जिल्ह्यात येणार नाही असं थेट पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय। त्यामुळे आता टोल शिफ्टिंगच्या कामाला ब्रेक लागणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दिवाळी आणि छठपूजेपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत 10.91 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्यास मान्यता दिलेली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा राज्यभरातील 6 विभागांमध्ये तब्बल 902 जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे यंदाची दिवाळी आणखी गोड होणार आहे। सिडको छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी गोल्डन मेट्रो मार्गिका क्रमांक 8 उभारली जाणार आहे। या मेट्रो मार्गिकेचं बांधकाम आणि संचलनाचा आढावा तसंच अंमलबजावणी आणि डीपीआर पुनरावलोकन याच्यासाठी सिडको सल्लागाराच्या शोधात आहे। त्या अनुषंगाने निविदाही जारी करण्यात आली आहे। मुंबईमध्ये वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांचं तिकीट बुक करणं आता सोपं झालंय। वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेचं संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वनने वन तिकीट हे ॲप आणलेलं आहे आणि त्याद्वारे प्रवासी विविध मेट्रो मार्गिकांवरून प्रवास करण्याकरता एकाच वेळी एकत्रित तिकीट बुक करू शकणार आहेत। सार्वजनिक बांधकाम खात्यात रस्ते, पूल आणि संबंधित कामांकरता मुख्य अभियंत्यांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करण्याकरता पहिल्यांदाच खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे। त्यामुळे मनमानीला चाप बसणार आहे। खड्डेमुक्त रस्त्यांकरता महापालिकेने मुंबईतील सगळ्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण हाती घेतलं आहे। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील एकूण 2121 रस्त्यांचं काम या अंतर्गत होणार असून पावसाळ्यापूर्वी 771 रस्त्यांचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। ऐतिहासिक बाणगंगा तलावाचं धार्मिक विधींमुळे झालेलं प्रदूषण आणि त्यामुळे मृत पावलेले मासे यामुळे पालिकेवर पर्यावरण प्रेमींकडून प्रचंड टीका होते। त्यामुळे बाणगंगेचे पाणी पुन्हा स्वच्छ करण्याकरता पालिकेकडून धडपड सुरू आहे। सलग 3 दिवस मोहीम राबवून पालिकेनं एकूण 10 मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं। राज्यातील सगळ्या शाळांनी स्वच्छ आणि हरित शाळांसंदर्भात 22 सप्टेंबरपर्यंत नोंदणी झालेल्या 60,543 शाळांपैकी 28,684 शाळांनी तर मुंबईत 1,773 शाळांनी नोंदणी केली। त्यापैकी 1,156 शाळांनी हे सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे। भारतीय पर्यटनाला नवी दिशा देणारं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रूज टर्मिनल सुरू झालं असून सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, मालदीव, श्रीलंका, लक्षद्वीप, कोची, गोवा अशा 9 पर्यटन स्थळांची सफर या क्रूज सेवेतून होणार आहे। एकूण 5 क्रूज मुंबईच्या टर्मिनलवर एकाच वेळी पार्क होऊ शकणार आहेत। या सेवेमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांकरता तात्पुरतं तारीखपत्रक जारी केलंय। तारीखपत्रकानुसार बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 15 जुलै 2026 दरम्यान होण्याची अपेक्षा आहे। सीबीएसई नुसार अंदाजे 4.5 दशलक्ष विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा देणार आहेत। शहर सुरक्षेला बळकटी देण्यास राज्य शासनाने मुंबई सीसीटीव्ही टप्पा 3 प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे। अपर मुख्य सचिव IS चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। प्रकल्पाकरता 2140 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली। उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे मंत्री मदत करताना जाहिरातबाजी करतात, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांना मदत केली जाते अशी टीका खडसेंनी केली।
पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचं होत्याचं नव्हतं झालं। यावेळी आमदार समाधान अवताडे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रात जंगली हत्तीचा धुमाकूळ बघायला मिळाला। हत्तींनी शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त केली आहेत, मोठ्या प्रमाणात धान पिकाचं नुकसान केलंय। वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। कोल्हापूर जिल्ह्यातील 2002 नंतर मतदार म्हणून नोंद असलेल्या सगळ्या मतदारांची सखोल चौकशी होणार आहे। भारत निवडणूक आयोगाने देशभरातील मतदार याद्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। जिल्हा प्रशासनाने याची तयारी सुरू केली आहे। बुलडाण्यातील हुंडाबळी ठरलेल्या मयुरी बुडकुलेच्या कुटुंबियांची भाजप आमदार चित्रा वाघ यांनी भेट घेतली। बुडकुले कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं। राज्यात महिलांकरता असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त करून त्यांनी गृह खात्याला घरचा आहेर दिला। छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कवंडे पोलीस ठाण्याला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भेट दिली। अतिसंवेदनशील भागात असलेल्या या पोलीस ठाण्याला भेट देऊन रश्मी शुक्ला यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली। आदिवासी बांधवांना दिलेले वनपट्ट्यावर बांबूची लागवड करणारे, बांबूपासून इथेनॉल तयार करणारे असं पालकमंत्री गणेश नाईकांनी सांगितलं। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मारडा आणि एकोना परिसरामध्ये 3.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे। रात्री 11:19 सौम्य भूकंपाचे धक्के बसले, मात्र यात कुठलीही हानी झालेली नाही। दिवाळीची चाहूल लागताच मुंबई महापालिकेमध्ये बोनसचं वारं वाहू लागलंय। विविध कामगार संघटनांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बोनसची मागणी केली आहे। प्रत्येक कामगार संघटनेनं बोनसची वेगवेगळी मागणी केली असून जास्तीत जास्त बोनसची मागणी करण्यात कामगार संघटनांमध्ये चढाओढ लागली आहे। मात्र या बोनसमुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर यंदा 250 कोटी रुपयांहून अधिकचा ताण पडणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये पोटविकार बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आलाय। गेल्या काही वर्षांमध्ये पोटाच्या विविध विकारांच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढते। यावर तात्काळ निदान आणि उपचार मिळणं आवश्यक असल्यामुळे कूपर रुग्णालयामध्ये पोटविकाराकरता बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पालिका सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सरकारनं राज्यातील बेरोजगार तरुणांच्या स्वयंरोजगाराकरता ई-बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु सध्या धावत असलेल्या बाईक टॅक्सी गैरव्यावसायिक आहेत। या बाईक टॅक्सीची नोंदणी व्यावसायिक करण्याची मागणी प्रचंड किचकट आहे। चालकांना त्याकरता आरटीओच्या कार्यालयात खेटे घालावे लागत असल्याची खंत बाईक टॅक्सी चालकांनी परिवहन आयुक्तांना पत्र पाठवून सांगितली आहे, आपली व्यथा मांडली आहे। शहरात सध्या नवरात्रीची धूम सुरू आहे। या दरम्यान गरबा खेळण्याकरता घराबाहेर पडणाऱ्या मुलींची छेड काढल्यास महागात पडू शकते। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। त्यात उत्सवाच्या ठिकाणांसह महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे। नवरात्रोत्सवात फळांची मागणी वाढली आहे, त्यामुळे बाजारात फळांची दुप्पट आवक झाली आहे। मात्र किरकोळ बाजारात फळांचे दर वाढलेत। सफरचंदाला 200 रुपये तर सीताफळाला 120 रुपये किलोचा दर मिळतोय।